नमस्कार मंडळी, कसे आहात? माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज होती अमावस्या. सकाळी उठल्यापासून आमची तयारी चालूच होती. त्यानंतर मी पहिल्यांदा कणिक मळून भात कुकरला लावून घेतला. मग सगळ्या देवांना निवदा काढलीत. आज मला सगळं घरभर आवरून मला बाहेर जायचं होतं. मी सकाळी लवकर आवरत होते. मी सगळ्यात अगोदर पहिला मी आमच्या घरातल्या देवाला नैवेद्य दाखवला. मग दर अमावस्याला माझ्याकडे असते ते म्हणजे गाडीची पूजा करायचं. मग मी, श्रीशा आणि आहो आम्ही तिघंही चाललो गाडी पूजा करण्यासाठी. मग मी सगळ्यात अगोदर हळदी-कुंकू लावून घेत होते तोवर श्रीशा. मग मी गाडी पूजा करते तोवर श्रीशामध्ये लुडबुड करण्याचं काम चालू होतं. आणि मग तिच्या श्रीशा आणि तिचे पप्पा नारळ फोडून घेतला. मग आता गाडीची पूजा झाली. मग आता आम्ही हनुमानची पूजा करण्यासाठी चाललो, जे की आमच्या भरपूर पूर्वीपासून हे तुळशीत हनुमान आहे, जे की दर अमावस्याला या हनुमानला नारळ देतो आणि पूजा करतो. दररोज पूजा करण्याचं काम हे तर आमच्या मामांचंच असतं. मग आज आम्ही पूजा केली. नारळ दिला, नमस्कार केला आणि आमची श्रीशा बघा कसा नमस्कार करते. आमच्या श्रीशाचं आवडतं काम म्हणजे देवपूजा करणे. तिला खूपच आवडतं. सगळ्या देवांना मी नैवेद्य भरून दिला आणि मी माझ्या परत कामाला लागले. तोवर श्रीशाला सांभाळण्याचं काम आत्यांच्याकडे होतं. तोवर मी भरभर चपात्या केल्या, इकडं मटकीची भाजी केली. मग घरातलं पटपट आवरलं आणि मग आम्ही चाललो होतो आज मनसुव्याच्या खंडोबाला, जे की आम्हाला आज अभिषेक घालायचं होतं आणि आज होती अमावस्या. दर अमावस्याला खंडोबाला भरपूर गर्दी असते. गर्दी इतकी होती की आतला आम्ही शूट घेऊ शकलोच नाही. मग आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही कोटमा भरला. मी भाजी-पोळीचा नैवेद्य आणला होता, तो 5 कोटम्यामध्ये घातला. मग हळदी-कुंकू लावून मग मी पूजा करून घेतली. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.